नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिपाई पदभरतीसाठीची महत्त्वपूर्ण वन लाइनर प्रश्न उत्तरे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आजचा जो आपला भाग आहे हा भाग 3 आहे. यापूर्वी आपण भाग 1 आणि भाग 2 आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर तेही व्हिडिओज आपण पहा, जेणेकरून येणाऱ्या पदभरतीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण बरेच नोंदणी विभागाविषयीची प्रश्न उत्तरे कव्हर केलेली आहेत. सोबतच आपण GKची काही आणि GSची काही प्रश्न उत्तरे यामध्ये कव्हर केलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चला तर सुरुवात करूयात आपल्याच्या या व्हिडिओला. मित्रांनो, पहिला प्रश्न आपला असणार आहे या ठिकाणी, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी 1930 या साली. पर्याय क्रमांक बी आहे 1935 या साली. पर्याय क्रमांक सी आहे 1947 या साली. तर पर्याय क्रमांक डी आहे 1950 या साली. पर्याय क्रमांक ई आहे 1965 या साली. तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1935 या साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आपला असणार आहे, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? तर प्रश्न आहे आपला, अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर या ठिकाणी केला जातो? पर्याय क्रमांक ए आहे कोळशाचा वापर. पर्याय क्रमांक बी आहे निऑनचा वापर. पर्याय क्रमांक सी आहे युरेनियमचा वापर केला जातो. तर पर्याय क्रमांक डी आहे हेलियमचा वापर. पर्याय क्रमांक ई आहे थोरियमचा वापर. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे, तर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून जे आहे तर युरेनियमचा वापर या ठिकाणी केला जातो. सोबतच आपण बघत असाल पर्याय क्रमांक ए जो आहे आपल्याला कोळसा या ठिकाणी दिला आहे, तो कोळशाचा वापर कशामध्ये होतो मित्रांनो? तुम्हाला माहितीच असेल, कोळशाचा जो वापर आहे तो थर्मलमध्ये जास्त प्रमाणात होतो. थर्मलमध्ये कोळशाचा वापर केला जातो, ज्याच्यापासून वीज निर्मिती केली जाते. त्यानंतर आपण जर बघितलं तर हेलियमचा वापर जो आहे तो फुगे फुगवण्यासाठी या ठिकाणी हेलियमचा वापर जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो, किंवा हवेत जी उडणारे फुगे असतात त्याच्यामध्ये हेलियम हा धातू भरलेला असतो. त्याच्यामुळे याचं वजन जे आहे ते कमी होतं आणि हवेमध्ये उडण्यासाठी त्यांना मदत होते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. कॉमेंटमध्ये याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक बी आहे महात्मा गांधी. पर्याय क्रमांक सी आहे सुभाषचंद्र बोस. पर्याय क्रमांक डी आहे बाळ गंगाधर टिळक. आणि पर्याय क्रमांक ई आहे याच्यापैकी नाही. तर मित्रांनो, या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल, परंतु आपल्याला कमेंट करून याचं उत्तर नक्कीच सांगायचं आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? प्रश्न पुढचा आहे आपला, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? पर्याय क्रमांक ए आहे कानपूरमध्ये. पर्याय क्रमांक बी आहे अलाहाबादमध्ये. पर्याय क्रमांक सी आहे भोपाळमध्ये. पर्याय क्रमांक डी आहे गोरखपूरमध्ये. तर पर्याय क्रमांक ई आहे लखनौमध्ये. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, भोपाळ या ठिकाणी ही वायू दुर्घटना झाली होती. तर बघा मित्रांनो, लाखो लोक याच्यामुळे बाधित झाले होते. लाखो लोकांचं यामध्ये जीव गमावला होता. देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या दुर्घटनेपैकी एक ही दुर्घटना होती. प्रश्न पुढचा आहे आपला या ठिकाणी, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली असून अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी आपल्याला कलम सांगायचं आहे की कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा जी आहे ही नष्ट केलेली आहे व त्याला गुन्हाही ठरवण्यात आलेला आहे. तर पर्याय ए आहे आपलं 17. पर्याय बी आहे 19. पर्याय सी आहे कलम 21. पर्याय क्रमांक डी आहे कलम 30. तर पर्याय क्रमांक ई आहे कलम 15 नुसार. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे कलम 17 नुसार.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे कलम 17 नुसार भारतीय राज्यघटनेने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करून त्याला गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणं हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण मित्रांनो, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे. प्रश्न आहे आपला, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी हरित क्रांतीशी संबंधित. पर्याय क्रमांक बी आहे दुग्ध क्रांतीशी संबंधित. पर्याय क्रमांक सी आहे वातावरणातील बदलाविषयी संबंधित. पर्याय क्रमांक डी आहे मानवी आजाराविषयी संबंधित. पर्याय क्रमांक ई आहे जलप्रदूषणाविषयी संबंधित. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, वातावरणातील बदलाविषयी ग्रीन हाऊस इफेक्ट हे संबंधित आहे. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्यातील आहेत. पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी ओडिसा या राज्यातील. पर्याय क्रमांक बी आहे झारखंड या राज्यातील. पर्याय क्रमांक सी आहे पश्चिम बंगाल या राज्यातील. पर्याय क्रमांक डी आहे छत्तीसगड या राज्यातील. तर पर्याय क्रमांक ई आहे मध्य प्रदेश या राज्यातील. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो, द्रौपदी मुर्मू या ओडिसा राज्यामधील आहेत. द्रौपदी मुर्मू या ओडिसा राज्यामधील आहेत. पुढचा प्रश्न बघूयात, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता. पर्याय क्रमांक ए आहे 13 डिसेंबर 2022. पर्याय क्रमांक बी आहे 13 डिसेंबर 2001. पर्याय क्रमांक सी आहे 26 नोव्हेंबर 2008. पर्याय क्रमांक डी आहे 26 डिसेंबर 2009 आणि पर्याय क्रमांक ई आहे 15 ऑगस्ट 2001 या साली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 13 डिसेंबर 2001 या साली भारतीय संसदेवर हल्ला करण्यात आलेला होता, हल्ला झालेला होता. प्रश्न पुढचा बघूयात आपण, लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असायला पाहिजे. पर्याय क्रमांक ए आहे 18 वर्ष. पर्याय क्रमांक बी आहे 35 वर्ष. पर्याय क्रमांक सी आहे 21 वर्ष. तर पर्याय क्रमांक डी आहे 25 वर्ष आणि पर्याय क्रमांक ई आहे 30 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 25 वर्ष एवढं वय लोकसभेचा खासदार होण्यासाठी असणं आवश्यक आहे. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक ए आहे 545. पर्याय क्रमांक बी आहे 530. पर्याय क्रमांक सी आहे 552. पर्याय क्रमांक डी आहे 550. तर पर्याय क्रमांक ई आहे 560 एवढी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं 552 एवढी राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची सदस्य संख्या ठरवण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, संसदीय शासन प्रणाली कोणत्या देशात विकसित करण्यात आलेली आहे किंवा केलेली आहे. संसदीय शासन प्रणाली किंवा शासन पद्धती कोणत्या देशात विकसित झालेली आहे. पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी आपला इंग्लंड या देशात. पर्याय क्रमांक बी आहे अमेरिका या देशात. पर्याय क्रमांक सी आहे फ्रान्स या देशात. पर्याय क्रमांक डी आहे नेपाळ या देशामध्ये आणि पर्याय क्रमांक ई आहे जर्मनी या देशामध्ये. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे संसदीय शासन प्रणाली ही इंग्लंडने या ठिकाणी विकसित केलेली आहे. पर्याय क्रमांक ए हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे.
तर इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन प्रणालीची सुरुवात करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी कोणता होता? भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी हा कोणता होता? पर्याय क्रमांक ए आहे 1975 ते 1977. पर्याय क्रमांक बी आहे 1974 ते 1976. पर्याय क्रमांक सी आहे 1976 ते 1978. पर्याय क्रमांक डी आहे 1975 ते 1978. तर पर्याय क्रमांक ई आहे 1973 ते 1975. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 1975 ते 1977. पर्याय क्रमांक ए हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. भारतात जे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती, तर सन 1975 ते 1977 या कालावधीमध्ये भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतं की कोणत्या पंतप्रधानाच्या काळामध्ये ही आणीबाणी लागू करण्यात आली होती? या ठिकाणी तुम्हाला पंतप्रधान विचारले जाऊ शकतात. यांचंही तुम्हाला उत्तर कमेंट्स करून सांगायचं आहे. भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या पंतप्रधानाच्या कालखंडामध्ये जाहीर करण्यात आलेली होती? पुढचा प्रश्न बघूयात आपण. मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली आहे? मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना कोणी केली आहे? पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी आपलं रतन टाटा. पर्याय क्रमांक बी आहे बिल गेट्स. तर पर्याय क्रमांक सी आहे स्टीव जॉब्स. पर्याय क्रमांक डी आहे मार्क झुकरबर्ग. तर पर्याय क्रमांक ई आहे एलॉन मस्क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 1 GB म्हणजे किती KB? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं 1,48,576 KB म्हणजे 1 GB असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक ई हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. 1,48,576 KB हे या ठिकाणी उत्तर आपल्याला असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, 1 TB म्हणजे किती GB? तर या ठिकाणी आपण जर संगणकीय भाषेमध्ये जर याचं उत्तर द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी 1024 हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. 1 GB म्हणजे 1024 KB. जर संगणकीय भाषे व्यतिरिक्त आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 1000 GB म्हणजेच 1 TB असंही या ठिकाणी म्हणता येईल. तर पर्याय या ठिकाणी खूप महत्त्वाचे असणार आहेत. जर पर्यायामध्ये तुम्हाला फक्त 1024 GB दिलं असेल, या ठिकाणी 1000 GBच्या ऐवजी दुसरा काही ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिला असेल तर तुम्हाला उत्तर हे 1024 GB त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि जर तुम्हाला 1024 हे न देता 1000 GB हा पर्यायामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला 1000 GB हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे. संगणकीय भाषेमध्ये आपण 1024 GB एवढं 1 TB म्हणजे 1024 GB असं आपण गृहीत धरतो किंवा याचं बरोबर उत्तर हे 1024 असणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, ई नोंदणी प्रणाली खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, इथून पुढचे जे प्रश्न असणार आहेत तर नोंदणी विभागाशी संबंधित हे प्रश्न असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, ई नोंदणी प्रणाली खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी आपल्याला मुद्रांक शुल्क भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया. पर्याय क्रमांक बी आहे दस्तऐवजांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया. पर्याय क्रमांक सी आहे विवाह नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया. आणि पर्याय क्रमांक डी आहे जन्म मृत्यू नोंदणीची प्रक्रिया. पर्याय क्रमांक ई आहे भूमी अभिलेख पाहण्याची ऑनलाईन प्रक्रिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं दस्तऐवजांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया. तर आपण या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ई नोंदणी प्रणाली ही खालीलपैकी दस्तऐवजांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेशी संबंधित आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या मालमत्तेच्या हस्तांतरासाठी नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारक नाही? पर्याय क्रमांक ए आहे जमीन, पर्याय क्रमांक बी आहे इमारत, पर्याय क्रमांक सी आहे भाडेपट्टी किंवा भाडेपट्टा 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा, पर्याय क्रमांक डी आहे वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता, तर पर्याय क्रमांक ई आहे विक्री करार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारक नाही. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मुद्रांक शुल्क कशावर आधारित असते? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मुद्रांक शुल्क कशावर आधारित असते? पर्याय क्रमांक एक आहे मालमत्तेचा प्रकार, पर्याय क्रमांक बी आहे मालमत्तेचे स्थान, पर्याय क्रमांक सी आहे मालमत्तेचे बाजार मूल्य किंवा करारातील मूल्य, यापैकी जे जास्त असेल ते, पर्याय क्रमांक डी आहे अर्जदाराचे उत्पन्न व पर्याय क्रमांक ई आहे मुद्रांकाचा प्रकार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, मालमत्तेचे बाजार मूल्य किंवा करारातील मूल्य याच्यापैकी जे जास्त असेल त्यावर मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी आधारित असते, आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा जो नोंदणीचा नियम आहे त्याच्यानुसार मालमत्तेचे बाजार मूल्य किंवा करारातील मूल्य याच्यापैकी जे जास्त असेल त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी या ठिकाणी लागत असते. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे या ठिकाणी आपला, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कोणत्या कलमानुसार मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते? पर्याय क्रमांक ए आहे कलम 3, पर्याय क्रमांक बी आहे कलम 32, पर्याय क्रमांक सी आहे कलम 17, पर्याय क्रमांक डी आहे कलम 4 आणि पर्याय क्रमांक ई आहे कलम 6 नुसार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कलम 3 नुसार महाराष्ट्र मुद्रांक 1958च्या कायद्यानुसार मुद्रांक शुल्काची जी आकारणी आहे ती या ठिकाणी केली जाते. प्रश्न पुढचा आहे आपला, नोंदणीकृत दस्तऐवजांची सार्वजनिकरित्या तपासणी करण्यासाठी कोणाला अधिकार आहे? पर्याय ए आहे फक्त दस्तऐवजातील पक्षकारांना, पर्याय क्रमांक बी आहे कोणत्याही वकिलाला, पर्याय क्रमांक सी आहे कोणत्याही नागरिक विहित शुल्क भरून, पर्याय क्रमांक डी आहे फक्त सरकारी अधिकाऱ्यांना, तर पर्याय क्रमांक ई आहे निबंधकाच्या परवानगीने कोणतीही व्यक्ती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, कोणतीही व्यक्ती विहित शुल्क भरून सार्वजनिकरित्या तपासणी करण्यासाठीचा अधिकार किंवा नोंदणीकृत दस्तऐवजांची सार्वजनिक तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही नागरिकाला विहित शुल्क भरून देता येतो किंवा ते बघू शकतात, चेक करू शकतात. प्रश्न क्रमांक आपला पुढचा असणार आहे या ठिकाणी, खालीलपैकी कोणता दस्तऐवज नोंदणीकृत करणे ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही? तर पर्याय क्रमांक 1 आहे दानपत्र, पर्याय क्रमांक बी आहे मृत्यूपत्र, पर्याय क्रमांक सी आहे भाडेपट्टा, पर्याय क्रमांक डी आहे गहाण आणि पर्याय क्रमांक ई आहे विक्रीपत्र. तर मित्रांनो, जे मृत्यूपत्र असतं तर या मृत्यूपत्राचा जो दस्तावेज आहे तर याचं जे नोंदणी आहे ती करणं तुमच्या मनावर असतं, ऐच्छिक असतं, हे बंधनकारक या ठिकाणी तुम्हाला नाही आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, ई फेरफार प्रणाली खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय ए आहे मुद्रांक शुल्क, पर्याय बी आहे मालमत्तेच्या नोंदणीमध्ये ऑनलाईन बदल करण्याची प्रक्रिया, पर्याय क्रमांक सी आहे विवाह नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया, पर्याय क्रमांक डी आहे जन्म मृत्यू ऑनलाईनची प्रक्रिया, पर्याय क्रमांक ई आहे भूमी अभिलेख विभागाचे आधुनिकीकरण. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपल्याला मालमत्तेच्या नोंदीमध्ये ऑनलाईन बदल करण्याची प्रक्रिया आपण याला म्हणू शकतो. पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे.
प्रश्न आपला पुढचा बघूयात. मुद्रांक शुल्कची गणना करताना खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पर्याय क्रमांक ए आहे नोंदणीचा शुल्क, पर्याय क्रमांक बी आहे उपकर, पर्याय क्रमांक सी आहे सेवा शुल्क, पर्याय क्रमांक डी आहे अर्ज शुल्क, तर पर्याय क्रमांक ई आहे प्रतिज्ञापत्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी उपकर. मुद्रांक शुल्काची गणना करताना याचा समावेश केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी असणार आहे आपल्याला, नोंदणीकृत दस्तऐवजाच्या प्रती मिळवण्यासाठी कोणाकडे आपल्याला अर्ज करावा लागतो? पर्याय क्रमांक ए आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे, पर्याय क्रमांक बी आहे तहसीलदार यांच्याकडे, पर्याय क्रमांक सी आहे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये, पर्याय क्रमांक डी आहे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये, तर पर्याय क्रमांक ई आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपल्याला नोंदणीकृत दस्तऐवजाच्या प्रती मिळवण्यासाठी अर्ज या ठिकाणी करावा लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणता कर नोंदणी आणि मुद्रांक विभागाशी संबंधित नाही? पर्याय क्रमांक ए आहे मुद्रांक शुल्क, पर्याय क्रमांक बी आहे नोंदणी शुल्क, पर्याय क्रमांक सी आहे मालमत्ता कर, पर्याय क्रमांक डी आहे उपकर आणि पर्याय क्रमांक ई आहे अधिभार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे जो मालमत्ता कर आहे प्रॉपर्टी टॅक्स हा नोंदणी आणि मुद्रांक विभागाशी संबंधित नाही. प्रश्न पुढचा बघूयात आपण. जर एखादा दस्तावेज नोंदणीसाठी सादर केला गेला आणि दुय्यम निबंधकाने त्याची नोंदणी करण्यास नकार दिला तर त्या निर्णयाविरुद्ध किती दिवसाच्या आत आपल्याला अपील करता येते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न याला तुम्ही व्हेरी IMP मध्ये टाकू शकता, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्नामध्ये तुम्ही याला टाकू शकता. प्रश्न आहे आपला, जर एखादा दस्तावेज नोंदणीसाठी सादर केला गेला आणि दुय्यम निबंधकाने तो नोंदणी करून घेण्यास नकार दिला तर त्या निर्णयाविरोधात किती दिवसाच्या आत आपल्याला या ठिकाणी अपील करता येते? पर्याय क्रमांक ए आहे 15 दिवस, पर्याय क्रमांक बी आहे 30 दिवस, पर्याय क्रमांक सी आहे 60 दिवस, पर्याय क्रमांक डी आहे 90 दिवस, तर पर्याय क्रमांक ई आहे कधीही अपील करता येते. तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 30 दिवसाच्या आत आपल्याला या ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात अपील करता येते. पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. 30 दिवसाच्या आत तुम्ही जर दुय्यम निबंधकाने तुमची नोंदणी करण्यास नकार दिला तर त्याच्या विरोधात तुम्ही अपील करू शकता. आता ही अपील कुठे करायची तर हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला माहिती आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर, अपील कुठे आपल्याला करावी लागते. तर हेही तुम्हाला या ठिकाणी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणत्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्काची आवश्यकता नसते? पर्याय क्रमांक ए आहे विक्री, पर्याय क्रमांक बी आहे गहाण, पर्याय क्रमांक सी आहे भाडेपट्टा, पर्याय क्रमांक डी आहे वारसा हक्काने हस्तांतर झालेली मालमत्ता, पर्याय क्रमांक ई आहे विनिमय किंवा एक्सचेंज जे आपण म्हणतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे जे वारसा हक्काने मिळालेली किंवा हस्तांतर झालेली मालमत्ता आहे याच्यावर तुम्हाला कुठलंही मुद्रांक शुल्क भरण्याची या ठिकाणी आवश्यकता नसते. प्रश्न पुढचा बघूयात आपण. मुद्रांक शुल्क भरण्याचे विविध मार्ग आहेत, त्याच्यापैकी खालीलपैकी कोणत्या कोणत्या मार्गाने तुम्ही मुद्रांक शुल्क भरू शकता याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये विचारलेली आहे. प्रश्न आहे आपला, मुद्रांक शुल्क भरण्याचे विविध मार्ग खालीलपैकी कोणते आहेत? पर्याय क्रमांक ए आहे फक्त रोख रकमेद्वारे, पर्याय क्रमांक बी आहे फक्त धनादेशाद्वारे जो आपण चेक म्हणतो चेकद्वारे, पर्याय क्रमांक सी आहे फक्त डिमांड ड्राफ्टद्वारे, पर्याय क्रमांक डी आहे रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट आणि धनादेश व ई पेमेंट. तर आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक डी. या चारही पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी
नोंदणी शुल्काची किंवा मुद्रांक शुल्काचा भरणा करू शकता. प्रश्न पुढचा आहे आपला, नोंदणीकृत दस्तऐवजांमध्ये खालीलपैकी काही दुरुस्ती करायची असल्यास काय प्रक्रिया आहे? प्रश्न पुढचा आहे आपला, नोंदणीकृत दस्तऐवजांमध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास काय प्रक्रिया आहे? पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी आपला मेन दस्तावेजात खाडाखोड करून सही करणे. पर्याय क्रमांक बी आहे आपला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तोंडी अर्ज करणे. पर्याय क्रमांक सी आहे दोन्ही पक्षकारांनी मिळून नवीन दुरुस्ती करार करणे आणि त्याची नोंदणी करणे. पर्याय क्रमांक डी आहे फक्त एका पक्षकाराने अर्ज केल्यास दुरुस्ती होते. तो पर्याय क्रमांक ई आहे दुरुस्ती करण्याची कोणतीही तरतूद यामध्ये नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे दोन्ही पक्षकारांनी मिळून नवीन दुरुस्ती करार करणे आणि त्याची नोंदणी करून घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्र नोंदणी नियमानुसार नोंदणीसाठी सादर केलेला दस्तावेज किती दिवसाच्या आत नोंदणीकृत करणे आवश्यक आहे? पर्याय क्रमांक ए आहे त्याच दिवशी शक्य असल्यास. पर्याय क्रमांक बी आहे 2 दिवसाच्या आत. पर्याय क्रमांक सी आहे या ठिकाणी आपलं 7 दिवसांच्या आत. तर पर्याय क्रमांक डी आहे 15 दिवसाच्या आत. पर्याय क्रमांक ई आहे 30 दिवसांच्या आत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, त्याच दिवशी. जर तुम्हाला शक्य असेल तर त्याच दिवशी या ठिकाणी तुम्हाला नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. तुमचा जो दस्तावेज आहे त्याची नोंद करून घेणे आवश्यक आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण, खालीलपैकी कोणता दस्तावेज सार्वजनिक दस्तावेज मानला जातो? पर्याय ए आहे खाजगी करारनामा. पर्याय बी आहे मृत्यूपत्र. पर्याय सी आहे बँकेतील पासबुक. तर पर्याय क्रमांक ई आहे कंपनीचा वार्षिक अहवाल. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता दस्तावेज सार्वजनिक दस्तावेज मानला जातो? पर्याय क्रमांक ए आहे खाजगी करारनामा. पर्याय क्रमांक बी आहे मृत्यूपत्र. मित्रांनो, पर्याय क्रमांक सी आहे या ठिकाणी आपल्याला नोंदणीकृत विक्रीपत्र. नोंदणीकृत विक्रीपत्र. पर्याय क्रमांक डी आहे बँकेतील पासबुक आणि पर्याय क्रमांक ई आहे कंपनीचा वार्षिक अहवाल. तर या जे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक सी नोंदणीकृत विक्रीपत्र हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय सी या ठिकाणी चुकून राहिलेला आहे तुम्हाला द्यायचा. तर या ठिकाणी बरोबर जे उत्तर आहे नोंदणीकृत दस्तावेज. नोंदणीकृत विक्रीपत्र बरोबर जे उत्तर आहे ते नोंदणीकृत विक्रीपत्र हे बरोबर या ठिकाणी उत्तर आपलं असणार आहे. हे चेक करून घ्या किंवा हे नोट करून ठेवा तुमच्याकडे. असंही ही जी PDF फाईल आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देईल प्रश्नांची. तर त्या ठिकाणी जाऊन ही PDF फाईल तुम्ही डाउनलोड पण करून घेऊ शकता. फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. यासाठी कुठलाही चार्ज आपण घेत नाही आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तर त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचा आहे आणि हा जो PDF आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अजून एक इझी प्रोसेस या ठिकाणी होऊन जाईल. प्रश्न पुढचा बघूयात आपण, मुद्रांक शुल्काची चोरी केल्यास किंवा कमी भरल्यास काय होऊ शकते? पर्याय ए आहे फक्त दंड आकारला जातो. पर्याय क्रमांक बी आहे दस्तावेज अवैध ठरवला जाऊ शकतो किंवा दंड आकारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक सी आहे फक्त दस्तावेज अवैध ठरवला जातो. त्यानंतर पर्याय क्रमांक डी आहे कोणताही दंड आकारला जात नाही. तर पर्याय क्रमांक ई आहे तुरुंगवास होतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दस्तावेज अवैध ठरवला जाऊ शकतो आणि दंड आकारला जाऊ शकतो या ठिकाणी तुमच्याकडून. प्रश्न क्रमांक पुढचा आहे या ठिकाणी आपला, विवाह नोंदणी कोणत्या कायद्यानुसार केली जाते? पर्याय क्रमांक ए आहे भारतीय दंड संहिता.
पर्याय क्रमांक बी आहे हिंदू विवाह कायदा 1955 किंवा विशेष विवाह कायदा 1954 यानुसार नोंदणी केली जाते. पर्याय क्रमांक सी आहे नोंदणी अधिनियमन 1908 नुसार. पर्याय क्रमांक डी आहे मालमत्ता हस्तांतर अधिनियमन 1882 नुसार. आणि पर्याय क्रमांक ई आहे भारतीय पुरावा अधिनियमन 1872 नुसार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक बी हिंदू विवाह कायदा. पर्याय क्रमांक बी हिंदू विवाह कायदा 1955 किंवा विशेष कायदा 1954 याच्यानुसार विवाह नोंदणी केली जाते या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघूयात. मुद्रांक शुल्क कोणत्या वेळेत भरणे आवश्यक आहे? प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी दस्तावेज तयार करण्यापूर्वी किंवा तयार करताना. पर्याय क्रमांक बी आहे या ठिकाणी दस्तावेज नोंदणीसाठी सादर केल्यावर. पर्याय क्रमांक सी आहे नोंदणी पूर्ण झाल्यावर. पर्याय क्रमांक डी आहे कधीही भरले तरी चालेल. आणि पर्याय क्रमांक ई आहे फक्त मागणी केल्यावर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दस्तावेज तयार करण्यापूर्वी किंवा तयार करताना तुम्हाला हा जो शुल्क आहे हा शुल्क या ठिकाणी भरावा लागतो. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाला मुद्रांक शुल्कासंबंधी नियम बनवण्याचा अधिकार आहे? पर्याय क्रमांक ए आहे केंद्र सरकार. पर्याय क्रमांक बी आहे राज्य सरकार. पर्याय क्रमांक सी आहे उच्च न्यायालय. पर्याय क्रमांक डी आहे सर्वोच्च न्यायालय. पर्याय क्रमांक ई आहे नोंदणी महानिरीक्षक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे राज्य सरकारला मुद्रांक शुल्काचा जो नियम आहे तो बनवण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. राज्य सरकार याच्याविषयीचे जे पण काही नियम आहेत ते बनवू शकतं, त्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क कशाच्या आधारावर आकारला जातो? पर्याय क्रमांक ए आहे मालमत्तेचे बाजार मूल्य. पर्याय क्रमांक बी आहे वार्षिक भाड्याची रक्कम. पर्याय क्रमांक सी आहे फक्त भाडेपट्ट्याचा कालावधी. पर्याय क्रमांक डी आहे फक्त वार्षिक भाड्याची रक्कम. तर पर्याय क्रमांक ई आहे भाडे उत्पन्न. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी वार्षिक भाड्याची रक्कम आणि भाडेपट्ट्याचा कालावधी याच्यावर मुद्रांक शुल्क आकारला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण. नोंदणीकृत दस्तऐवजातील माहितीमध्ये बदल करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? मूळ दस्तावेजात सुधारणा करणे, शपथपत्र सादर करणे, दोन्ही पक्षकारांनी मिळून पुरवणी दस्त तयार करून नोंदणी करणे आणि फक्त अर्ज करणे. पर्याय क्रमांक ई आहे कोणताही बदल करता येत नाही. तर या प्रश्नाचं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे दोन्ही पक्षकारांनी मिळून पुरवणी दस्त तयार करून त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, मुद्रांक कायद्यानुसार अल्पपर्याप्त मुद्रांक लावलेला दस्तावेज म्हणजे काय? पर्याय ए आहे ज्यावर मुद्रांक शुल्क भरलेला नाही. पर्याय क्रमांक बी आहे ज्यावर आवश्यकतेपेक्षा कमी शुल्क भरलेला आहे. पर्याय क्रमांक सी आहे ज्यावर जास्त मुद्रांक शुल्क भरलेला आहे. पर्याय क्रमांक डी आहे या ठिकाणी ज्यावर चुकीच्या मूल्याचा मुद्रांक वापरला आहे. पर्याय क्रमांक ई आहे ज्यावर फाटलेला मुद्रांक वापरला आहे. तर या प्रश्नाचं मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ज्याच्यावर आवश्यकतेपेक्षा कमी शुल्क भरलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे प्रमुख कोण असतात? पर्याय ए आहे जिल्हाधिकारी. पर्याय क्रमांक बी आहे तहसीलदार. पर्याय क्रमांक सी आहे नोंदणी महानिरीक्षक. पर्याय क्रमांक डी आहे भूमी अभिलेख संचालक. आणि पर्याय क्रमांक ई आहे मुख्य सचिव.
तर मित्रांनो, पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. नोंदणी महानिरीक्षक हे नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे प्रमुख असतात. प्रश्न पुढचा बघूयात आपण. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजांच्या नोंदीसाठी साक्षीदाराची गरज नसते? प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजाच्या नोंदणीसाठी साक्षीदारांची आवश्यकता नसते? पर्याय ए आहे साधा भाडे करार, पर्याय बी आहे मृत्यूपत्र, पर्याय सी आहे विक्री कर, पर्याय डी आहे गहाणखत आणि पर्याय क्रमांक ई आहे सर्व प्रकारच्या दस्तऐवजासाठी साक्षीदाराची आवश्यकता असते. तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ई. सर्व प्रकारच्या दस्तऐवजाच्या नोंदणीसाठी तुम्हाला या ठिकाणी साक्षीदार आवश्यक आहेत. साक्षीदाराशिवाय कुठल्याही दस्तऐवजाची नोंदणी या ठिकाणी होऊ शकत नाही. पर्याय पुढचा आहे आपला. प्रश्न पुढचा आहे आपला, नोंदणी प्रणाली खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए आहे मुद्रांक शुल्क भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया, पर्याय क्रमांक बी आहे दस्तऐवजाची ऑनलाईन प्रक्रिया, पर्याय क्रमांक सी आहे विवाह नोंदीची ऑनलाईन प्रक्रिया, पर्याय क्रमांक डी आहे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राची ऑनलाईन प्रक्रिया, तर पर्याय क्रमांक ई आहे भूमी अभिलेख पाहण्याची ऑनलाईन प्रक्रिया. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं दस्तऐवजांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया. दस्तऐवजांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पर्याय क्रमांक बी हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणत्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नोंदणी शुल्क भरावे लागते? प्रश्न पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नोंदणी शुल्काची आवश्यकता आहे किंवा नोंदणी शुल्क आपल्याला या ठिकाणी भरावा लागतो? पर्याय ए आहे वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता, पर्याय 2 आहे दान दिलेली मालमत्ता, पर्याय सी आहे मृत्यूपत्राद्वारे हस्तांतर झालेली मालमत्ता, पर्याय क्रमांक डी आहे विभाजन आणि पर्याय क्रमांक ई आहे सर्व प्रकारच्या मालमत्ता हस्तांतरणासाठी तुम्हाला नोंदणी शुल्क या ठिकाणी भरावा लागतो. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ई. सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नोंदणी शुल्काची आवश्यकता आहे किंवा नोंदणी शुल्क आपल्याला या ठिकाणी लागतोच. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मुद्रांक शुल्क भरण्याची अंतिम जबाबदारी कोणाची आहे? पर्याय ए आहे खरेदीदाराची, पर्याय क्रमांक बी आहे विक्रेत्याची, पर्याय क्रमांक सी आहे दोन्ही पक्षकाराने संयुक्तपणे, पर्याय क्रमांक डी आहे कायद्यात स्पष्टपणे यासाठी काही नमूद केलेलं नाही आणि पर्याय क्रमांक ई आहे ज्याच्या नावे दस्तावेज तयार केलेला आहे त्याची. तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ई, ज्याच्या नावे दस्तावेज तयार केलेला आहे त्याची मुद्रांक शुल्क भरण्याची अंतिम जबाबदारी ग्राह्य धरली जाते. प्रश्न पुढचा आहे आपला, नोंदणीकृत दस्तऐवजांची सत्यता कशावरून ठरवली जाते? पर्याय ए आहे या ठिकाणी साक्षीदाराच्या सहीवरून, पर्याय बी आहे नोटरी पब्लिकचा शिक्क्यावरून, पर्याय क्रमांक सी आहे दुय्यम निबंधकाच्या सही आणि शिक्क्यावरून, पर्याय क्रमांक डी आहे अर्जदाराच्या ओळखपत्रावरून, पर्याय क्रमांक ई आहे बाजाराच्या मूल्यावरून. तर याचा बरोबर उत्तर आहे जे दुय्यम निबंधक यांची सही आणि शिक्का आहे याच्यावरून ठरवलं जातं की मुद्रांकाची किंवा नोंदणीचा जो दस्तावेज तुमचा दिलेला आहे त्याची सत्यता यावरून तपासून पाहिली जाते किंवा याच्यावरून त्याला ग्राह्य धरलं जातं या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे तुम्हाला, मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारले जाते? पर्याय क्रमांक ए आहे भारतीय नोंदणी कायदा 1908 नुसार, पर्याय क्रमांक बी आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार, पर्याय क्रमांक सी आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 नुसार, पर्याय क्रमांक डी आहे मालमत्ता हस्तांतर अधिनियम 1882 नुसार आणि पर्याय क्रमांक ई आहे भारतीय करार कायदा 1872 नुसार.
तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमन 1958 नुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो बघा, हे सर्व प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये येणाऱ्या मुद्रांक शुल्काची जी शिपाई पद भरती होणार आहे त्याच्यामध्ये येणारी संभाव्य अति महत्त्वाची प्रश्न म्हणून आपण याच्याकडे बघत आहोत. ही प्रश्न तुम्हाला नक्कीच या ठिकाणी विचारली जाऊ शकतात. अत्यंत महत्त्वाची प्रश्न आपण आजच्या या भागामध्ये कव्हर केलेली आहेत. मुद्रांक विभागाविषयी सर्व ही प्रश्न आहेत. अजून आपण याचे पुढच्या भागामध्ये काही प्रश्न कव्हर करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जनरल नॉलेज आणि GSची प्रश्न उत्तरे आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल, माहिती तुम्हाला आवडली असेल, प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती मुद्रांक शुल्क विभागाविषयी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नवीन जाहिराती असतील, नोकरीविषयक माहिती असेल, सोबतच जी ऑनलाईनर प्रश्न उत्तरे आहेत तीही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र.